अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला कैरींचा मुरब्बा करून दाखवणार आहे. कच्ची कैरी घेतली. हा कलमी आंबा आहे. कलमी आंबा वरची साल काढली आणि आता त्याचे तुकडे करेल आणि मुरब्बा करेल. असं करून घ्यायचं, ती काढून टाकायची आणि त्याचे असे तुकडे करायचे. असं पातळ पातळ बारीक बारीक छान तुकडे होतात. आणि कसं करायचं मग ते दाखवतो. दाबून भरायचं. पहिलंच हे कैरी गोड असते बघा. एवढी साखर घ्यायची, जास्त नाही घ्यायची. सपाट एवढे जास्त आहे कारण पहिलंच गोड आहे ना कैरी. कलमी कैरी आहे ना ती, त्यामुळे साखर कमी टाकायची. थोडी टाकायची आणि ठेवून द्यायचं बाजूला. आता 1 तासभर ठेवायची, मग तिला गरम करायची. असं मिक्स करून आणि मग ठेवून द्यायची तासभर. असं शिजायला ठेवलं बघा. 4 लवंगा, ही ओली जमिनीतून हळद काढली ती टाकायची आणि एवढी दालचिनी याच्यात शिजवायचं. तर याला शिजू द्यायचं कमी गॅसवर. अर्धा तास लागेल. हे वेलची टाकायची अर्धा चमचा. शिजवायचं. एक तारी पाक झाला तर बंद करायचं, नाही तर नाही करायचं. शिजू द्यायचं. असा एक तारी असतो, हा असं धरायचं, असं लावायचं. अजून एक तार झाला नाही बघा, चिपकत नाही. शिजू द्यायचं. हे बघा असा मी आंब्याचा म्हणजे कलमी आंबे असतं ना त्याचा मुरब्बा केला बघा मी. दालचिनी, लवंग, वेलची आणि जमिनीतून मी हळद काढली ती. आणि आता गॅस बंद करायचं, बाटलीत भरून ठेवायचं. मी बघा आंब्याचा मुरब्बा करून दाखवला. कसा केला त्याप्रमाणे तुम्ही करा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.